शेतकरी मंडळी रामराम. ते म्हणतात ना, शेती विकायची नसते, राखायची असते, आणि पराठी जाळायची नसते, जमिनीमध्ये गाळायची असते. आता आपलं एक कापसा वावर हे पूर्णपणे रिकामं झालं. आपण मेंढरं यामध्ये चारून घेतलेले आहेत आणि आता कापूस कटर मशीननं सीडरनं हे संपूर्ण जे पराठी आहे, कापूस आहे, ते आपण जमिनीमध्ये गाळून घेत आहे. ठीक आहे ना. आता याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत आणि आपण कशा पद्धतीने कटर करू शकतो हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चांगली कामाची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. म्हणून आपल्या शेतीमित्र यूट्यूबला आपण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे शेतीची कामाची माहिती रोज आपल्यापर्यंत येत राहणार आहे. आता हे आपलं कापूस पीक आहे, संपूर्णपणे रिकामं झालं. 2 दिवसा अगोदर संपूर्णपणे मेंढर आपण चारून घेतले. परंतु आपण शेतकरी काय करतो की पराठी वेचतो, पूर्णपणे मेंढर चारतो, नंतर व्हीपासनं किंवा चिमट्यानं उपटून किंवा एकट्यानं ते पाळून फुकून देतो. पण यानं आपलं नुकसान होते. आपण कापूस विकून पैसा कमवतोच, परंतु आता आपल्याला आपली पराठी हे जमिनीमध्ये गाळून आपलं उत्पादन वाढवायचं आहे. तर कसं, तर आपल्याला जर समजा जमिनीमधून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन पाहिजे असेल तर आपली जमीन जी आहे हे जिवंत असणं, जिवंत ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तर जमीन जिवंत ठेवणे म्हणजे काय, असं काय करावं लागते बा, तर जमीन जिवंत केव्हा होते, कशी होते, तर जमिनीमधले जे आपले जीवाणू असतात हे जिवंत राहिले म्हणजे आपली जमीन आहे हे जिवंत राहते. आता मग असं आम्ही काय करायचं बा, की आपले जमिनीमधले जीवाणू हे जिवंत राहिले पाहिजे, तर त्यांना त्यांचं खाद्य आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे ना. रासायनिक खते किंवा फवारणी हे आपल्या जमिनीचं किंवा त्या जीवाणूचं खाद्य नाही आहे. तर त्यांचं खाद्य काय आहे, तर जीवामृत, वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत, आपलं कुजलेलं शेणखत असेल, वावरातला पाला पचोळा असेल, हे त्या जीवाणूंचं खाद्य आहे. ठीक आहे ना. आणि म्हणून त्यांचं खाद्य आपण त्या जीवाणूला, त्या जमिनीला आता देत आहे. आता हे संपूर्णपणे या कापसाचे हे पहा, असे हे बारीक तुकडे होऊ राहिले. हे पहा, हे असे पूर्णपणे बारीक तुकडे होऊ राहिले. नंतर काही दिवसांनी ज्यावेळेस कुस्तीन बारीक होतील त्यावेळेस याचं पूर्णपणे खत बनेल. आणि हे खत एवढं एक नंबर बनते की यामुळे आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढतो, जमिनीची उत्पादन क्षमता जी आहे ते वाढते आणि आपल्याला कमी पैशामध्ये चांगलं उत्पादन जे आहे ते देऊ करते. आता हे एक मिनिट बारीक कसं करते, चला आपण पाहू. शेतकरी बंधूंनो, हे एवढं खतरनाक बारीक करते की 1-2 फूट इंच जागा अशी नसेल वावरामध्ये की पूर्णपणे असं पुऱ्या वावरात पडलं नसेल, म्हणजे पूर्ण जे वावर आहे ते बारीक करून टाकते. हे पहा आता, म्हणजे पूर्ण वावरात आपल्याला फक्त एकच गोष्ट दिसेल, ते म्हणजे बारीक झालेले हे तुकडे. ठीक आहे ना. आणि हे जे बारीक झालेले तुकडे आहेत याच्यापासून आपल्या जमिनीला, आपल्या पिकांना कुठलाच धोका नाही, 100% फायदाच आहे. आणि ज्यावेळेस हे कुजीन त्यावेळेस आपलं खत तयार होईल आणि ते खत आपल्या पिकांना त्या ठिकाणी लागणार आहे. आता आपण काय करणार, यामध्ये 2 ते 3 दिवसानंतरच गव्हाची पेरणी करणार आहे. आणि गव्हाला सगळ्यात आपण पाणी सोडतो, युरिया जो खत देतो, आणि त्यामुळे लवकर कुजणार आहे. आणि नंतर जे खरीपचं पीक आपण घेणार आहे त्याला या खताचा फायदा होणार आहे. आपलं जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढते, जमिनीची उत्पादन क्षमता वाढते आणि जमीन पिकाऊ होते. म्हणून आपणही यावर्षी आपल्याला जर प्रयोग करत असेल तर आपण 1 एकर करा, 2 एकर करा, परंतु आपल्या कापसाची आपली पराठी हे आपल्या वावरामध्येच त्या ठिकाणी गाळा. चांगलाच फायदा आपला होणार आहे. धन्यवाद. या व्हिडिओ संदर्भात जर आपल्याला काही प्रश्न असतील, या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. जय जवान जय